आणि एकमेकाची सेवा करून भाऊ बहिणीसारखं राहून मग स्वर्गात येण्याची तो आम्हाला संधी दे, लाभ दे. आणि मी तर एवढं सुद्धा सांगू इच्छितो की आपल्या सर्वांना स्वर्गात जायचा, नरकात जायचा नाही. स्वर्गात जायचा, स्वर्ग नरक समोर येणारच आहे. एकदा डोळे मिटले आणि तो फिल्म सुरू होणार आहे तिकडं स्वर्गाचा नरकाचा. त्यासाठी काय करायचा? शेवटची विनंती, हा आपल्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. आमच्या जुबैर साहेबांनी ज्यांना ज्यांना हवं असेल तर उपलब्ध विनामूल्य घरी घेऊन जाऊन मराठी भाषांतर आहे. आणि पवित्र जीवन पैगंबर साहेबांचा 23 वर्षाचा त्याची सुद्धा ते सीरत देतील. तर 60 ते 80चा जीवन संपत असताना आम्हा सर्वांना तू स्वर्गात टाक, नरकात टाकू नको. आमचा इथलं जीवन सुद्धा स्वर्गासारखं कर, नरकाचं करू नको. आणि तिथं आम्हाला परत घेताना तू स्वर्गात टाक, नरकात टाकू नको, ही प्रार्थना ते शेवटी करतात. आणि जगभर 36 लाख मस्जिदींमध्ये, भारताच्या 60,000 मस्जिदीमध्ये हेच प्रार्थना केली जाते. तर ही प्रार्थना जर खऱ्या अर्थाने मुस्लिमांनी केली, असं आचरण केला, तर आपल्या भारतात, जगात कोणताच वैर, तुष्टीकरण आणि कोणतंच शत्रुत्व राहणार नाहीये. तर शेवटी मी मुस्लिम बांधवांना तर ठणकावून सांगेन की 5 वेळेस नमाज अदा करा, चांगली उजळणी करा. बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. मी तर 45 वर्षापासून वाचतो म्हणून थोडीशी माहिती मला आहे, पण बऱ्याच मुस्लिम बांधवांना म्हणजे